मित्रांनो, आज छान एक ट्रेड प्लॅन केलेला होता. सकाळी 9:15 नंतर चेक केला. निफ्टी आय टीमध्ये मस्तपैकी ड्रॉप डाऊन दिसला. खूप ड्रास्टिकली करेक्ट झालेले होते निफ्टी आय टी. सो एक चेक केलं मी कोणते स्टॉक जास्त पडलेले. सो मला हा HCL टेक जरा सापडला. वन साइडेड मूव्ह आहे बघा तुम्ही, सकाळी ओपनिंगपासून वन साइडेड मूव्ह होती. त्याच्यामुळे ना मी एक ट्रेड प्लॅन असं केलं की थोडंसं करेक्शनची वाट बघितली. साधारण एक 10 सव्वा 10 नंतर मला करेक्शन दिसलं. त्याच्यानंतर तुम्ही जे एरोज दिसतात तिथे मी ट्रेड घेतलेला होता. करेक्शन आलं, मी चेक केलं, म्हटलं एक करेक्शन नंतर थोडंसं थांबूया. बिकॉज कंटिन्युअसली फॉल नंतर जर तुम्ही इकडे चेक केलं तर तुम्हाला काही कॅन्डल्सच्या वीक ज्या दिसतील त्या वीक जर तुम्ही बघितला ना तर ह्या ओपन वीक्स त्याने सोडलेल्या होत्या. ही बघा, ग्रीन कॅन्डलची वरती ही ओपन वीक सोडलेली होती. त्याच्यानंतर मला डाऊट होतं की जर वरती इकडे ह्याला बायर सपोर्ट करत नाहीत म्हणजे हा खालती येणं हे ऑब्व्हियसली खालीच येणार होता स्टॉक. त्याच्यामुळे इकडे हा जो एरो दिसतोय इकडे माझी पोझिशन होती. इकडे त्यांनी खूप मला चांगला व्हॉल्यूम दिसला या कॅन्डलवरती. सो त्या कॅन्डलवरती मी पोझिशन फॉर्म केलेली होती लॉंग साईडची, म्हणजे बाय केलेलं होतं. आणि एक छोटासा स्टॉप लॉस होता, एक 7 ते 8 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन चाललेलो होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी जर सेकंड थर्ड तुम्ही कॅन्डल बघितले, इकडे त्याने बरोबर खालती यायला तो स्टार्ट झालेला होता. बट इकडे अगेन बाहेर स्ट्रॉंग असल्यामुळे ना त्याची वीक बघा, त्याने खालती जरा वीक जास्त सोडलेली आहे, म्हणजे त्या बाहेरचा सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर इकडे हा थोडा कन्सॉलिडेशन मध्ये चालू होता. इथनं त्यांनी अपमूव्ह सुरू केलेली होती. सो त्याच्यामुळे मी इथे या पोझिशनला मी स्वतःच माझी पोझिशन एक्झिट केली. छोटासा लॉस झालेला आहे आपल्याला, बट ही पोझिशन एक कॅरी फॉरवर्ड करण्यात काही पॉईंट नव्हतं. माझं एक ड्रॉ केलेल्या लाईन्स होत्या. माझं एक एक्सपेक्टेड होतं ही जी वरची ब्ल्यू लाईन दिसते तिथपर्यंत स्टॉक टच करेल असं वाटत होतं, बट तिथपर्यंत काय तो गेला नाही. त्याच्यामुळे मी इकडेच त्याची बाय पोझिशन क्रिएट केली. त्याच्यानंतर पुढे जाऊन इथे तुम्ही कॅन्डल बघितलीत ग्रीन, खालती जी ग्रीन कॅन्डल मार्क केले, तो माझा एक एक्सपेक्टेशन्स होते की स्टॉक इथपर्यंत जर आला आणि किंवा त्याच्यापर्यंत जर खालती तोडला तर तो खाली जाईल. तर इकडे तुम्ही बघा, आपला स्टॉप लॉस तर नाही, मी मॅन्युअली पोझिशन काढलेली, पण आपल्या स्टडीप्रमाणे ना ही लेवल त्याने ब्रेक केलेली आणि स्टॉक आता इथून खालती जातोय. सो जो खालचा जो पॉईंट आहे हा जवळपास 1300चा, म्हणजे अजून 50 पॉईंटचा ड्रॉप इथे मिळण्याचे चान्सेस आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही ट्रेड प्लॅन करा. तुमचा स्टॉप लॉस झाला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचा ट्रेड एकदा सेट झाला, तुमचा सेटअप रेडी असेल ना, तर तुम्ही नेक्स्ट टाइम मध्ये तो झालेला लॉस जो आहे तो रिकवर नक्कीच करू शकता. सो अशा प्रकारेच तुम्हाला जर ह्या व्हिडिओज तुम्हाला रोज पाहिजे असतील, सो ह्या चॅनलला एकदा फॉलो करून ठेवा, ह्या पेजला फॉलो करा, सो दॅट तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज इन फ्युचर मिळत जातील. ओके, चलो, थँक्यू.